आता मी समजा काय निर्णय घेतला असेल काय ते तुम्हाला मी सांगेन का? आणि माझी नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. तसं मुख्यमंत्री सुद्धा आणि मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाचे मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत. काय योग्य वेळेला मी मनावर जे आहेत फुलेप्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहेत 200 मुलींसाठी, त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी 180 कोटी रुपये. परंतु जागा नाही, जमीन नाही, 10 एकर जमीन पाहिजे. त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब ह्या जमीन जी आहे अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे. त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे. वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेलं त्याची किंमत जवळजवळ 134 कोटी रुपये आहे. ते 134 कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. आता एका मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर शिक्का बसणं बाकी आहे. मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी 6 वर्षामध्ये 200 वर्ष त्यांच्या जन्मतिथी 200 वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचा होणार आहे. तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटपून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्या समोरच ऑर्डर दिली. काय म्हणता म्हणा अशी सामनाच्या आग्रह बोलले केवळ मुख्यमंत्री ऍक्शन मध्ये आणि बाकीचे लोक मला काय माहिती नाही, बाकीच्याबद्दल काय मला काय माहिती नाही. मी पण जरा बाहेरगावी होतो, पण मी आज जे पाहिलं त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं ऑर्डर दिल्या या सगळ्या गोष्टी ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी. एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे. तर त्यामध्ये सुद्धा ते मिटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे. हो बरोबर आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे पुतळेचे आहे तिथल्या काकांच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे. त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवले आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे. सुरुवातीला तुम्ही जी नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावरून, तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का? 8 दिवस होऊन गेलेले आहेत. फडणवीस आता मी समजा काय निर्णय घेतला असेल काय ते तुम्हाला मी सांगेन का? आणि माझी नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? सर बीडच्या तोडगा निघतोय का? तोडगा निघतोय का त्याच्यावर? असं आहे, परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे. तसं मुख्यमंत्री सुद्धा आणि मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाचे मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत. काय योग्य वेळेला मी सांग. मला काही कल्पना नाही आहे. काय ते जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय आहे त्याच्याबद्दल, काय तपासात काय मिळतं काय त्याच्यावर काय ते वातावरण असं आहे की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घृण अशी हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर काटे उभे राहतात. एखाद्याला गोळे मारून ठार करतात ते तर आपण समजू शकतो, पण कुठे लायटरने डोळे जाळणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणे, या अशा अनेक गोष्टीच्या आणखीन न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही. तर मला काही कल्पना नाहीये. बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे असं होतं, पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईतल्या एक मला काही माहिती नाही.